आज दिनांक 18 मे रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकणे यांची निवड करण्यात आली असून जयवंत हागोटे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष पदावरून हकलपट्टी करून नवीन जिल्हा अध्यक्ष बिरसा मुकणे हे जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावतील असा ठाम विश्वास टाकून ही निवड करण्यात आली आहे। यावेळी परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून बिरसा मुकणे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक सोमाबाबा शेवरे, दत्तूबाबा देशमुख, मोहन देशमुख, मोहन खाडे, रोहिदास देशमुख, रमेश शेवरे, गोविंद बदादे, पत्रकार रामदास शिंदे, विलास ढोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी जी माझ्यावर जबाबदारी सोपवली नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून ती मी नक्कीच पार पाडील आणि संघटनेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम करेल आणि जे संघटनेमधून गोरगरिबांचे प्रश्न सोडवेल आणि अशा आपल्या आदिवासी समाजावर अनेक अत्याचार निर्माण होत असतात आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व अखिल भारतीय आदिवासी परिषदच्या संघटनेच्या मार्फत सर्व मित्रपरिवार आणि मी स्वतः पुढाकार घेऊन मी संघटनेत प्रामाणिकपणे काम करेल हे मी लकीभाऊ जाधव यांना ग्वाही देतो। आणि जे याच्या पहिले जिल्हा अध्यक्ष होते जयवंत हागोटे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकलपट्टी करून लकीभाऊ जाधव यांनी माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद दिलं आहे। याच्याबद्दल मी लकीभाऊ जाधव यांचं ऋणी। देश पातळीवरती प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावात काम करणारी एकमेव राष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाणारी अखिल भारतीय आदिवासी परिषद या परिषदेच्या नाशिक जिल्ह्याच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी आमचे बंधू आदरणीय बिरसाभाऊ ढोरे, बिरसाभाऊ मुकणे यांची निवड झाल्याबद्दल मी समाजाच्या वतीने आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून अशीच आदिवासी बांधवांची सेवा करू, आदिवासी बांधवांना सतत अन्याय अत्याचाराविरुद्ध लढू न्याय देण्याचं काम करतील हा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि पुन्हा एकदा मी बिरसाभाऊंना त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा देतो। हो, हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। बिरसा ढोरे झाले ते कट करायचं। राजक्रांती न्यूज साठी रामदास शिंदे, त्र्यंबकेश्वर।